चिकट चिवट भेंडी बहुतेक जणांना आवडतच नाही. पण या पद्धतीने जर केलीत ना तर न खाणारे सुद्धा मागून मागून खातील याची मी तुम्हाला पूर्ण गॅरंटी देते. अहो होतेच इतकी चविष्ट. कशी करायची पाहायची? चला तर मग लगेच सुरू करूया. हाय हॅलो नमस्ते, मी पूजा. मी आणि बरंच काही या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. आज आपण जो भेंडीचा प्रकार पाहतोय तो साईड डिश म्हणून खाऊ शकतो किंवा मग स्टार्टरमध्ये सुद्धा खाऊ शकतो. यापूर्वी तुम्ही कधीच केली नसणारे अतिशय वेगळ्या पद्धतीने ही भेंडी आज मी तुमच्यासोबत शेअर करते. तर त्यासाठी पहा, आपल्याला भेंडी छान अशी कवळी पाहून घ्यायची आहे, छोटी छोटी घ्यायची आहे. जशी मी घेतली आहे अगदी त्या पद्धतीने. इथे ही भेंडी मी छान स्वच्छ धुवून घेतली, त्यानंतरनं कॉटनच्या कपड्याने पुसून घेतलेली आहे. आपल्याला यामध्ये अजिबातच पाणी नको आहे, त्यामुळे ही छान सुकवून घ्या. कॉटनच्या कपड्याने पुसून हवं तर 5 मिनटं फॅनखाली ठेवा आणि त्यानंतरनं रेसिपीला सुरुवात करा. तर पहा, मी तुम्हाला व्हिडिओ दाखवते आहे ना, अगदी त्या पद्धतीने आपल्याला ही भेंडी कट करायची आहे. त्याची मागची किंवा पुढची बाजू नेहमी आपण काढून टाकतो, पण या रेसिपीसाठी आपल्याला भेंडी अजिबात वाया घालवायची नाही आहे. त्याची मागची पुढची बाजू न काढता ही भेंडी अशा पद्धतीने आपल्याला चिरून घ्यायची आहे. पहा, एका भेंडीचे 4 भाग होतील या पद्धतीने मी ही भेंडी चिरून घेते आहे. जर तुम्हाला हवं असेल, जर तुमच्याकडे मोठी भेंडी आहे, तुम्हाला अशी लहान लहान भेंडी मिळाली नाही तर काय करायचं, भेंडीचे मधून काप करायचे आणि त्यानंतर अशा पद्धतीने तिला चिरून घ्यायची. पण शक्यतो अशी लहान लहान भेंडीच घ्या, ज्यामुळे दिसायला सुद्धा छान दिसते. अशी अखंड भेंडी असेल ना, रेसिपी तयार झाल्यानंतरनं खूप छान दिसते, त्यामुळे शक्यतो अशी लहान पाहून घ्या. आणि पहा, इथे भेंडी आपल्याला पूर्ण देठापर्यंत कट करायची आहे. देठ कट नाही करून टाकायचा, फक्त देठापर्यंत संपूर्ण ही भेंडी कट करून घ्यायची. तर इथे मी सगळी भेंडी अशाच पद्धतीने कट करून घेतली. आता एक मसाला तयार करूया. सगळ्यात आधी मीठ घेतलं आहे, त्यानंतरनं अगदी अर्ध्या चमच्यालाही कमी धना पावडर, थोडीशी हळद आणि आवडीनुसार लाल तिखट घ्यायचे. आता हे सर्व मसाले छान असे एकजीव करून घेऊया. पहा, हातानेच मी हे मसाले एकत्रित करून घेते. आता तुम्हाला हवं असल्यास तुम्ही यामध्ये चाट मसाल्याचा सुद्धा वापर करू शकता. तर पहा, व्हिडिओ दाखवते आहे ना त्या पद्धतीने थोडासा मसाला घ्यायचा आणि ह्या भेंडीमध्ये अशा पद्धतीने भुरभुरून घ्यायचा. थोडक्यात काय, भेंडीच्या आतपर्यंत मसाला असा गेला ना की ती भेंडी खायल्यानंतरनं खूप जास्त छान लागते. त्यामुळे ही स्टेप नक्की स्किप करू नका. अशा पद्धतीने सर्व भेंडींमध्ये आपल्याला मसाला भरून घ्यायचा आहे. तर पहा, एक एक करून मी यात अशा पद्धतीनेच सर्व मसाला भरून घेणार आहे. जास्तीचा वेळ लागत नाही, अगदी 2 मिनिटाच्या आतच संपूर्ण भेंडीमध्ये मसाला भरून होतो. कारण आपल्याला चोळत वगैरे बसायचा नाही आहे, फक्त भेंडी अशी खालून दाबून धरायची, म्हणजे ती ओपन होते आणि त्यामध्ये वरतून फक्त मसाला सोडून द्यायचा आहे. तर पहा, एक एक करून याच पद्धतीने मी आता सर्व मसाला यामध्ये भरून घेते. शिल्लक राहिलेल्या मसाल्याचं काय करायचं ते सुद्धा पुढे मी तुम्हाला सांगणार आहे. तर इथे मी जवळपास 20 भेंडी घेतली असेल. तुम्हाला किती क्वांटिटीत हा पदार्थ करायचा आहे त्यानुसार तुम्ही भेंडीचं प्रमाण कमी जास्त करायचं आहे. मी इथे 2 जणांसाठी ही रेसिपी करते आहे. पोटभरीची करत नाही आहोत आपण, साईड डिश म्हणून करतो आहे किंवा स्टार्टर म्हणून करतो आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. तर पहा, इथे 1 भेंडी राहिली होती, तिलासुद्धा मी अशा पद्धतीने कट करून घेते आणि यामध्ये सुद्धा हा मसाला भरून घेते. तर संपूर्ण भेंडीमध्ये आपला मसाला भरून झालेला आहे. असा थोडासा चोळून घेते, म्हणजे वरच्या साईडला सुद्धा तो थोडा लागला जाईल. तुम्हाला माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकन प्रेस करायला विसरू नका. ऑलवर क्लिक करा, म्हणजे माझ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल. हाईप या ऑप्शनवरती क्लिक करून जे काही पॉईंट्स असतील ते द्यायला मात्र विसरू नका. तुमचं एक एक लाईक, एक एक सबस्क्राईब आणि हे हाईपचे पॉईंट्स माझ्यासाठी खूप मोलाचे आहेत. छानशी कमेंट करा. चला रेसिपीकडे वळूया. आता हा मसाला आपण थोडा साईडला करून ठेवूया. इथे मी एक बाउल घेतला आहे, त्यामध्ये अर्धी वाटी बेसनपीठ घ्यायचं आहे. आपल्याला जितकी भेंडी आहे ना त्यानुसारच तुम्हाला बेसनपीठाचं प्रमाण कमी जास्त करायचं आहे. त्याचबरोबर यामध्ये मी थोडं कॉर्नफ्लॉवरसुद्धा घालून घेणार आहे. तर इथे 1 चमचा भरून कॉर्नफ्लॉवर मी यामध्ये घालून घेतलं, ज्यामुळे ही भेंडी छान कुरकुरीत होईल. आता पहा, चवीनुसार मीठ घालूया. आपण आधी भेंडीमध्ये मीठ घातलेलं आहे, त्यामुळे फक्त पिठापुरतं यामध्ये आपल्याला मीठ ॲड करायचं आहे. आता मीठ घातल्यानंतरनं हा जो शिल्लक राहिलेला मसाला आहे तो तुम्ही डायरेक्ट यामध्ये घालू शकता, पण मी तो मसाला न वापरता पुन्हा मी यामध्ये सेपरेट मसाले घातले, म्हणजे मग अंदाज चुकणार नाही मसाल्यांचा.
तर तेच मसाले सेम आपल्याला घालायचे आहेत. हळद, लाल तिखट आणि धना पावडर हे 3च मसाले घालायचे आहेत. चवीनुसार मीठ घालायचं आणि हे सर्व छान एकजीव करून घ्यायचं. आता यामध्ये गरजेनुसार पाणी घालायचं. पहा, एकदम पाणी घालू नका जास्त. आपल्याला हे पीठ खूप घट्ट नको आहे, त्याचबरोबर खूप पातळसुद्धा करायचं नाही आहे. भेंडीला हे पीठ छान कोट झालं पाहिजे, त्यासाठी थोडं असं बघा घट्टसरच हे पीठ मी ठेवणार आहे आणि एवढं पीठ या भेंडीसाठी पुरेसे आहे. त्यामुळे पहा, मी तुम्हाला अगदी परफेक्ट सांगितलं आहे. अर्ध्या वाटीलाही थोडं कमी बेसन पीठ घेतलेलं, 1 चमचा कॉर्नफ्लॉवर घेतलं होतं आपण. भेंडी अशा पद्धतीने यामध्ये घालायची आणि छान अशी कोट करून घ्यायची. पहा, आतपर्यंत पीठ लागलं जातं व्यवस्थित. आपण ही चमच्यात काढून घेऊया. पहा, अशा पद्धतीने मी एकदम 4-5 भेंडी यामध्ये टाकून घेणार आणि मग त्यानंतरनं तळायला घेणार. तर पहा, मीडियम फ्लेमवरती इथे तेल छान गरम करून घेतलेलं आहे. थोडी भेंडी त्यामध्ये मी आधीच टाकून छान कोट करून घेतली आणि मग अशी एक एक करून हाताने सोडून घेणार आहे. तुम्ही हवं तर स्पूनने सुद्धा यामध्ये ही भेंडी सोडू शकता किंवा मग अशा पद्धतीने हाताने सोडलीत तरी चालेल. कढईमध्ये एका वेळी जेवढी भेंडी बसेल तेवढीच भेंडी आपल्याला सोडायची आहे. खूप जास्त गर्दी करायची नाही आहे. तर पहा, इथे मी जितकी बसेल तितकी भेंडी सोडून घेतली. मीडियम फ्लेमवरती ही भेंडी आपल्याला छान तळून घ्यायची आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, या भेंडीचा रंग बदलेपर्यंत आपल्याला ही भेंडी तळून घ्यायची आहे, तर ती भेंडी छान कुरकुरीत होणार आहे. जर तुम्ही अगदी हलका हलका रंग असताना ही भेंडी काढून घेतलीत ना, तर भेंडी कुरकुरीत होणार नाही, मऊ पडेल. आता पहा, इथे मी मीडियम टू हाय फ्लेमवरच ह्या भेंड्या तळून घेतलेल्या आहेत. जर तुम्ही गॅस बारीक केलात तर नक्कीच तुमची भेंडी मऊ पडणार आहे. त्यामुळे बारीक न करता मीडियम टू हाय फ्लेमवर आपल्याला ही संपूर्ण भेंडी तळून घ्यायची. इथे ही भेंडी पहा झालेली आपली, मी काढून घेते. अगदी मस्त रंग आला आहे. या पद्धतीनेच याला रंग यायला हवा. यापेक्षा थोडा डार्क आलात तरी चालेल, पण खूप लाईट रंगावरती काढू नका. आता अशाच पद्धतीने पहा, मी दुसरीसुद्धा बॅच तळून घेणार आहे. इथे मी गॅसची फ्लेम मीडियम ठेवलेली आहे. भेंडी काढून घेतल्यानंतरनं फक्त काही सेकंदासाठी गॅस थोडा मोठा करायचा. त्यानंतरनं पुन्हा मीडियम फ्लेमवरती गॅस करून यामध्ये दुसरी जी बॅच आहे ती तळून घ्यायची. तर सेम याच पद्धतीने मी ही सुद्धा बॅच तळून घेते. भेंडी टाकल्यानंतरनं लगेचच झाऱ्या किंवा कलथा वगैरे लावायचा नाही आपल्याला. भेंडी थोडी सेट होऊन द्यायची, त्यानंतरनं याला आपण हलवून घेऊया. पहा, अशा पद्धतीने इथे मीडियम फ्लेमवर मी ही सुद्धा भेंडी अशीच तळून घेते आहे. मस्त रंग आला आहे पहा यासुद्धा भेंडीला. असा छान रंग आला ना की मग भेंडी खायला खूप छान लागते, कुरकुरीत होते मेन म्हणजे आतून, आणि आतपर्यंत भेंडी शिजलीसुद्धा जाते. तर पहा, इथे मी ही सुद्धा भेंडी काढून घेते. अशा पद्धतीने ही काढून घेतली. जर तुम्हाला हवं असेल अशी अखंड भेंडी ठेवायची नसेल तर तुम्ही एका भेंडीचे 4 तुकडे करू शकता, मागचं देठ काढून टाकू शकता. यासोबत मी शेजवान चटणी घेतलेली आहे. खरं तर या भेंडीला कोणत्याही चटणीची गरज नाही आहे, खूप छान लागतात. स्टार्टर म्हणून जर देताय तर एखादी चटणी दिलीत तरी चालेल, किंवा मग जेवताना अशीच तोंडी लावायला घेताय तरीसुद्धा कमाल आहे. पहा, अतिशय सुंदर अशी आपली ही भेंडी तयार झाली आहे. किती छान दिसते आहे ना, काहीतरी वेगळं आहे, युनिक आहे. त्यामुळे नक्की एकदा ट्राय करून पहा. केल्यानंतरनं खात्रीने सांगते सगळ्यांना आवडणार आहे. अशीच आपली ही आजची भेंडीची रेसिपी तयार झालेली आहे. बरं चला, तुम्ही माझा व्हिडिओ संपूर्ण पाहिलात त्याबद्दल खरंच खूप मनापासून धन्यवाद. मी भेंडीची यापूर्वीसुद्धा एक वेगळ्या पकोड्यांची रेसिपी अपलोड केलेली आहे. जर तुम्ही ती पाहिली नसेल तर नक्की एकदा चेकआउट करा. लिंक देते मी, चेकआउट करायला विसरू नका. तो सुद्धा व्हिडिओ पाहिल्यानंतरनं तुम्ही लगेच करायला घ्याल असाच आहे. तर चला, तुम्ही माझा व्हिडिओ संपूर्ण पाहिलात त्याबद्दल खरंच खूप मनापासून धन्यवाद. उद्या पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.